पोरांची तमामच कसली आता ऊन सावल्यांची झालं किती मोठा तरी बात काय त्या नवलायची तरी जन्मभर पूजा करणार मी तुझ्या पावलांची अशी आपल्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ शहाजीराजे भोसले अहो या सह्याद्रीच्या कडेपर्यंत पावळ्यांच्या साथीनं चित्त्याच्या चपाईनं तलवारीच्या पाठीनं आणि या मराठ्याच्या जातीनं या महाराष्ट्राच्या मातीत असा काही इतिहास घडवला की या जगाच्या पाठीवर दुसरा राजाचा जन्माला आला नाही तो या हिंदुस्थानचा मालक छत्रपती शिवराय। अरे ज्याच्या बरोबर नुसतं लढायला जायचं म्हटलं ना तरी आमच्या या मावळ्यांच्या अंगात 12 रेड्यांची ताकद संचरायची। अहो जो आपल्या मृत्यूच्या वेळी आपल्या आबासाहेबांना सांगत राहिला अहो आबासाहेब आबा एवढ्या डोळ्यांनी तुम्ही मला पाहत असाल हो पण तुमचं ते आबा एवढं रूप पाहायला माझ्याकडे डोळे उरले नाहीत हो। अहो ज्या जिभेनं घातली साध आऊसाहेब आबासाहेब जी जीभ म्हणत राहिली हर हर महादेव ती जीभही राहिली नाही हो। अहो ज्या डोळ्यांनी केल्या इशाऱ्याती आपल्या मावळ्यांना ते डोळेही उरले नाहीत हो। पण एक सांगतो आबासाहेब माझ्या रक्ताचाच अभिषेक घालून जर या स्वराज्याचं मंदिर पवित्र आणि पावन जर होणार असेल ना तर त्या जगदीश्वरावरच्या रायगडावरच्या जगदीश्वराला एकच प्रार्थना करेल अरे बाबा या मातीत मरण्यासाठी या मातीत माझा रक्त सांडण्यासाठी मला एक वेळा नाही मला हजार वेळा जन्माला घाल पण ज्या वेळी मला जन्माला घालशील ना त्या वेळी फक्त आणि फक्त शिवपुत्र म्हणून जन्माला घाल असा ठणकावून सांगणारे माझे छत्रपती संभाजी महाराज। अरे जिंकून सारी दुनिया देखील औरंगे इथं रडला होता तर आपल्या महाराष्ट्रातल्या माय माता मौल्या त्याला नडल्या होत्या अशा आमच्या ताराराणी मासाहेब। अरे या सर्वांच्या चरणांची पाय धुळ एक कुंकवाचा करंडा घ्यावा आणि त्या कुंकवाच्या करंड्यामध्ये या सर्वांची चरणांची पाय धुळ गच्च भरावी आणि रोज सकाळी आपल्या भावाला लावावी अशा मर्दानी देवतांना प्रथमतः माझा मानाचा त्रिवार मुजरा आणि अभिवादन करतो। मी शिवव्याख्याता सागर सुतार आज या मातीमध्ये उभा आहे हीच माती याच मातीनं 750 वर्षापूर्वी ऐश्वर्य संपन्न बिलोरी साम्राज्याचं स्वप्न पाहिलं। इथेच राजमाता मासाहेब जिजाऊ बागडल्या इथेच शहाजीराजे रमले आणि त्यांच्याच रूपानं एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला जन्म दिला गेला। तीच स्वातंत्र्याची ठिणगी पुढे शिवनेरीवर गेली आणि एका दिव्याच्या रूपानं प्रगटली तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला आणि आज पुन्हा एकदा त्याच मातीमध्ये आज ही सर्व बागल कंपनी सर्व शिवसंकल्प प्रतिष्ठान गेली 5-6 वर्ष या ठिकाणी कार्यक्रम करतो आहे। 2-3 वर्षापासून मलाही बोलवणं केलं जात आहे आमच्या पाटील साहेबांच्या माध्यमातून पण वेळ मिळत नव्हता पण आज आवर्जून वेळ काढला कारण हे जे द्वार आहे ना हे जे ठिकाण आहे ना मित्रांनो हे तुमचं फोटो काढण्याचं ठिकाण नाहीये हे आपल्या पोरांना नुसतं फिरवून आणण्याचं ठिकाण नाहीये। ही इंद्रायणी पंचगंगेची समाधी ज्या ठिकाणी आहे ना इंद्रायणी भीमा भामा आंध्रा आणि सुद्धा या पंचगंगेच्या त्रिवेणी संगमावर या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ना त्या क्रूर औरंगजेबानं संगमेश्वर मुक्कामी कोकणामध्ये त्या मुखरब खानानं माझ्या संभाजीराजांना कैद केलं आणि या ठिकाणी आणून तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार करून माझ्या संभाजी महाराजांना नदीच्या पलीकडे ते खांब आहेत अजूनही आहेत ते खांब अजूनही तो नंदी आहे त्या नंदीचं मुंडकं छाटलेलं अजूनही तसंच आहे। बोलायला गेलं तर रडायला येते पण या ठिकाणी तुम्हाला सर्व नायकच सांगतो की या ठिकाणी आपल्या मुलांना हे दाखवायला आणू नका। आपल्या मुलांना सांगा की या ठिकाणी आपला राजा आपल्यासाठी मेला होता या ठिकाणी आपला राजा आपल्या माय भवानीची इज्जत आपलं वाचवण्यासाठी मेला होता आणि या ठिकाणी ज्या मातीवर तुम्ही बसलाय ना त्या मातीमध्ये माझ्या संभाजीराजांच्या हृदयाचे तुकडे या ठिकाणी त्या औरंगजेबाने टाकले होते। अशी ही माती आहे मित्रांनो आणि या मातीमध्ये प्रत्येकाने लक्षात ठेवा या ठिकाणी फिरायला म्हणून यायचं नाही तर या ठिकाणी
आपल्या मुलांना हा आपला इतिहास सांगायला यायचं. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं कसं जगावं आणि माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं अखंड हिंदुस्थानाला कसं मरावं. आणि या ठिकाणी माझ्या राजानं अखेरचा श्वास घेतला. ती ही पवित्र माती इंद्रायणी, आंध्रा, सुधा आणि पंचगंगेच्या त्रिवेणी संगमावर माझ्या राजाच्या समाधीवर सर्वजण नतमस्तक होताना या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली. अरे अमेरिकेतल्या मातीमध्ये जरूर खेळा पण आपल्या भारतातल्या काळ्या मातीला मात्र कधीच विसरू नका. अमेरिकेतल्या पंचतारांकित गादीवर जरूर झोपा पण आपल्या आजीच्या लुगड्यापासून बनवलेल्या गोधडीची हूब मात्र कधीच विसरू नका. अमेरिकेतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पिझ्झा चायनीज जरूर खा पण आपल्या आजीच्या हातची बनवलेली चटणी मिरची भाकर मात्र खायला कधीच विसरू नका. अरे आपल्या आयुष्याचं लेणं आणि देणं असलेला संस्कार हाच आपला संस्कार या मराठा समाजाच्या माथ्यावर आहे. तेवढा संस्कार माझ्या या सर्व तमाम मराठा हिंदू बांधवांना मिळावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या माझ्या शंभू महाराजांच्या साक्षीनं बोलण्याचं महत् भाग्य या मराठ्याला मिळालं त्याबद्दल या ठिकाणी नतमस्तक होतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. अरे सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊंच्या पोटी. अरे सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊंच्या पोटी. हारण महादेव गर्जना घुमली गड किल्ल्यांच्या ओठी. रायगडावर राजे तुम्ही उभारली तर शिवराष्ट्राची गुढी. अहो राजे तुम्ही जर नसताना तर सडली असती या सर्व हिंदूंची मढी. राजे तुम्हामुळे तर पाहतो आम्ही या देवळांचे कळस. अहो राजे तुम्हामुळे तर पाहतो आम्ही या देवळांचे कळस. राजे तुम्ही नसता तर नसती दिसली या अंगणामध्ये तुळस. अरे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अरे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीला माझ्या जिजाऊंचा शिवा आणि संभा पाहिजे. पुन्हा